ईव्हीएम मशीनच्या क्रमांकांमध्ये असलेल्या बदलासंदर्भातले थेट पुरावे त्यांनी सादर केल्यानंतर त्या ठिकाणचा काय निकाल लागतो. मात्र लागवी, तुम्ही जसं मगाशी म्हणत होतात की कारभारी दमानं अशा प्रकारे ज्या वेळेला म्हटलेलं होतं त्यालाच भाजपनं थेटपणे एका लावणीच्या रूपातून आणि गाण्याच्या रूपातून त्यांना थेट उत्तर दिलेलं होतं. महापालिकेच्या रणधुमाळीतली आणखी एक मोठी बातमी. मुंबईमधल्या वॉर्ड क्रमांक 157 मध्ये भाजपचा निसटता पराभव झालेल्या ठाकरे गटाच्या सरिता म्हस्केंना 12,022 मतं त्या ठिकाणी मिळालेली आहेत. भाजपच्या आशा तायडेंना मात्र 11,409. म्हणजे निसटता विजय कशाला म्हणतात याचं हे प्रातिनिधिक उदाहरण यावेळेच्या निवडणुकांमधलं आपल्याला मुंबईमधून पाहायला मिळतं. जालन्यामध्ये भाजप 20 जागी विजयी झालेली आहे. जालन्याच्या चित्राकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि भाजपनं सरशी करत थेटपणे जालन्यामध्ये 20 जागांवर आपला विजय प्राप्त केलेला आहे. त्यामुळे जालन्यातही भाजपच सरशी करताना दिसतंय. त्या पाठोपाठ जालन्यात भाजपच्या या 20 जागा राखण्यामध्ये यश आलेलं असताना भाजपचं जे मायक्रो प्लॅनिंग होतं ते मात्र कुठेतरी यशस्वी होतंय का, की पुन्हा एकदा साम दाम दंडभेदचा आरोप करत त्यांचे जे विरोधक आहेत त्यावरती टीका करताना दिसतात. हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. मात्र सगळ्यात वेगवान निकाल लोकशाही मराठीची टीम आज निर्विवादपणे पूर्ण महाराष्ट्रात येते. मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 52 मध्ये भाजप विजयी झालेला आहे. भाजपच्या प्रीती साटम यांना 9,917 मतं ही त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. ठाकरे गटाच्या संदीप गाढवे 8,953 मतं त्या ठिकाणी मिळवताना दिसत आहेत. मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 52 मध्ये भाजपनं पुन्हा एकदा मुसंडी मारत आपला विजय त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. मुंबईमध्ये आणखी एक शिलेदार त्यांच्या वॉर्ड क्रमांक 52 भाजपला मिळवून दिलेला. भाजप 90 जागा, शिवसेना 25 जागांवरती, राष्ट्रवादी 1 जागेवरती, काँग्रेस 11 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची 58. मुंबईमधलं एकंदरीत टॅक्सीनं रंगवलेलं चित्र काय आहे ते आपण यावेळेला पाहतोय. याच मार्गावरून विकासाचा विजय असं बोललं